दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, ऑक्टोबर हा महिना सध्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना आणि हा आठवडा दक्षता जागरूकता अभियान म्हणून मानण्यात येतो आहे, साजरा करण्यात येतो आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामधून या दोन्ही विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन प्राप्त करणार आहोत. त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज ज्या महनीय व्यक्तीला आपण आमंत्रित केलं आहे त्या व्यक्तीबद्दल केवळ एकच उक्ती मला म्हणावीशी वाटते, ती म्हणजे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. अक्षरशः हे शब्द ज्या महनीय व्यक्तीला लागू होतात ती व्यक्ती म्हणजे आपल्या नागपूरचे पोलीस आयुक्त सन्माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल. डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल हे अतिशय कर्तव्यनिष्ठ, कर्तव्यतत्पर आणि शिस्तप्रिय असे पोलीस प्रशासनिक अधिकारी आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांनी स्वतःच्या अनोख्या कार्यशैलीनं स्वतःचा एक वेगळा ठसा जनमानसामध्ये उमटवला आहे. साधारणपणे आपण बघतो की पोलीस आणि जनता यांच्यामध्ये बरंच अंतर असतं, पण हे अंतर कमी करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हे रवींद्र कुमारजी सिंघल यांनी केलं आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. ते PhD आहेत. त्यांच्या या प्रवासाविषयी आपण जाणून घेणारच आहोत. तेव्हा चर्चेला सुरुवात करूया. सर नमस्कार. जी नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद. सर, 4 सप्टेंबर 1996 या दिवशी एक तरुण एका प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाला आणि काही उराशी असे स्वप्न बाळगून तो या प्रवाहामध्ये आला आणि काहीतरी करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून आज एका मोठ्या पदापर्यंत तो आला. तुमचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि तुम्ही कशा पद्धतीने या पोलीस प्रशासन व्यवस्थाकडे कसे वळलात? माझी जो सुरुवात, मी दिल्लीचे मूळ. माझे वडील पोलीस खात्यात होते आणि त्यांनी जे ASI म्हणून दिल्ली पोलीसमध्ये ते भरती झाले होते आणि मग नंतर ते ज्यावेळेस रिटायर झाले त्यावेळेस ते DCP म्हणून रिटायर झाले. आणि मी त्यांचे संपूर्ण प्रवास पाहिला, ते कसे त्यांच्या सगळं काम होतं. आणि भरपूर वेळेस मी असं पण पाहिलं की जे ज्याप्रमाणे त्यांची कार्यपद्धती होती त्यांचे रिलेशन्स फार चांगले होते पब्लिकसोबत आणि तसेच वरिष्ठांसोबत. म्हणजे त्यांना एक ते बघून मी थोडासा याच्यात इन्स्पिरेशन मला मिळालं की बाई बेस्ट जॉब आहे असं मला वाटत होतं. तसे घरी पण अधिकारी यायचे, त्यांच्याशी भेट, इंटरॅक्शन तो एक भाग होता. नंतर मी इंजिनिअरिंग केली दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून. तर तिथे इंजिनिअरिंग केल्यानंतर ते असं असतो की तुम्ही जॉब जॉईन करा, म्हणजे सिक्युअर करा आपलं. आणि सगळ्यांची मानसिकता त्यावेळेसची होती. मग मी गेल गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये जॉईन केला. तिथे मी काम केलं. जवळपास एक वर्ष मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण होतं. असं 3 वर्ष मी नोकरी केल्यानंतर असं वाटलं की याच्यापेक्षा जास्त आपण जे पब्लिकमध्ये मिसळून पब्लिकसाठी भरपूर आपण काम करू शकतो जर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आले. तर ते एक डोके मागे होतं आणि तर म्हटलं की आपण तयारी सुरू करू. मग त्याच्यानंतर आम्ही पोलीसमध्ये 96मध्ये IPS म्हणून सिलेक्ट झालो. त्याच्यासाठी जे जे तयारी करावं लागतो तो एक मोठा भाग असतो. आणि ही सगळं त्याचे हे केल्यानंतर 4 सप्टेंबर 96मध्ये मी पोलीस अधिकारी म्हणून रुजू झालो. तुमच्या घरामध्येच हे संपूर्ण शिस्तप्रिय आणि पोलीस यंत्रणेशी संबंधित असणारं वातावरण होतं.
ते बघतच तुम्ही मोठा झालात आणि तीच प्रेरणा खरं तर तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामागची आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार अगदी नाही. बरोबर आहे. कारण काय की माझा जन्म म्हणजे पोलीस लाईनमध्ये कालकाजी म्हणून आहे, तिथे पोलीस स्टेशन तिथे झालं. तिथे आम्ही राहिलो, तिथे वाढलो. म्हणजे शाळामध्ये किंवा मित्रांसोबत सगळं तिथेच माझा संपूर्ण सुरुवातीचा वेळ गेलेला आहे. मग ते एक आपले मानसिकतावर त्याचा परिणाम होतोच, कळत ना कळत, असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळेच वाटतं एक जे आपुलकी किंवा एक अट्रॅक्शन असतो युनिफॉर्ममध्ये, ते झालं आणि आज मी पोलीस खात्यामध्ये आहे. सर, 1996 ते 1998 हे 2 वर्ष तुमचे प्रशिक्षणाचे गेले, ट्रेनिंगचे गेले. आणि 1998 मध्ये तुम्ही सांगली या शहरामध्ये पहिल्यांदा अधिकारी पदावर रुजू झालात. तर तिथून तुमचा आजपर्यंतचा जो मुख्य आयुक्त म्हणून जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी काम केलं आणि तिथला अनुभव तुम्हाला कसा वाटला? अनुभव भरपूर आहे. म्हणजे आपली जे ट्रेनिंग असतात फार कठीण असतात असं म्हणायला हरकत नाही. कारण एक ते त्याच्यात सकाळी लवकर उठावं लागतं ज्यावेळेस आपण अकॅडमीमध्ये असतो. आणि आमची अकॅडमी जे हैदराबादमध्ये आहे, नॅशनल पोलीस अकॅडमी, तिथे आपले जे सकाळच्या जे सुरुवात असतो, म्हणजे सकाळी सकाळी तुम्हाला जवळपास 5 वाजता उठावं लागतो. आणि त्याच्यानंतर जे आहे तुमची परेड असतात, तुमचे बाकी आउटडोअर गेम्स असतात. मग त्याच्यानंतर आपल्याला इंडोर क्लासेससाठी, म्हणजे त्याच्यात तुमच्या लॉपासून मॅनेजमेंटपासून सगळे विषय जे असतात, मायनर ॲक्ट्स, मेजर ॲक्ट्स जे होते, CRPC, हे सगळे वेगवेगळे विषयांवर, आणि स्पेशल इन्व्हायटीज पण असतात, हे सगळं असतो. आणि हे संपल्यानंतर परत संध्याकाळी म्हणजे जवळपास 3:30-4 वाजता तुम्हाला परत फील्डवर जावं लागतो. आणि ते काही वेळेस परेड पण असतात. मग तुम्हाला खेळ खेळावा लागतात, म्हणजे दॅट्स कंपल्सरी. आणि हे सगळं जे आहे संपूर्ण म्हणजे उशिरापर्यंत सगळं चालतो. ते आराम करण्याची, रेस्टची किंवा हे जे विश्रांतीची वेळ फार कमी असतात, हे आपण म्हणू शकतो. रिगरस ट्रेनिंग याच्यात असतो. आणि त्याच्यात लॉंग डिस्टन्स जंगल वॉक्स असली किंवा रविवार किंवा शनिवारी आपल्याला लॉंग डिस्टन्स रन्स असतात विथ रायफल. म्हणजे हे सगळं आपल्याला करावं लागतो. इंटरेस्टिंग असतात मला वाटतं. त्याच्यामुळेच आपली मानसिकता तशी तयार होतात. त्याचप्रमाणे आपण आपले सगळे डाऊट्स जे असतात, आपण एक ते तुम्ही म्हणजे कॉलेजमधून जातात किंवा 1-2 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर, तर हे आणि एकदम ॲब्रप्ट चेंजेस, तर हे फार मोठा हे असतो. म्हणजे त्याच्यात तुम्ही स्टुडंट म्हणून पण आहे, तुम्ही जॉब पण करताय, तुमची रेस्पॉन्सिबिलिटी तुम्ही एक एक शिकताय तिथे, असं मला वाटतंय. म्हणजे या प्रशिक्षणाचा खूप महत्त्वाचा रोल, भूमिका ह्या व्यक्तिमत्व घडण्यामध्ये आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि सर, मग आता तुम्ही एवढ्या 29 वर्षाच्या दीर्घकाळामध्ये एक आणखीन कौतुकास्पद गोष्ट तुमच्या बाबतीतली आहे की तुम्ही अनेक क्षेत्रांमधल्या डिग्र्या मिळवल्या. केवळ आर्ट्सच केला असं नाही किंवा लॉच केला असं नाही, अनेक विद्याशाखांमध्ये तुम्ही तुमचा संचार केला आहे, अभ्यास केला आहे आणि त्या पदव्या यशस्वीरित्या संपादन केल्या. तर त्या एकंदरीत कोणकोणत्या पदव्या तुम्ही प्राप्त केल्या, त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. जी, जसं मी सांगितलं आता, हे ते आम्ही अकॅडमीच्या सांगितलं. तुमचे जे ॲडिशनल जे प्रश्न होता की आत्तापर्यंतचं जे वेळ आहे, मग त्याच्यानंतर जे आपली ट्रेनिंग नंतर आमच्या जे ASPचा जे काळ असतो, म्हणजे 1 वर्षाच्या आउट ऑफ अकॅडमी ट्रेनिंग असतात, ती माझी नाशिकला झाली. आणि मग त्याच्यानंतर पहिली जे ASP किंवा जे ऑन फील्डमध्ये फर्स्ट जे पोस्टिंग होती माझी, ती सांगलीला झाली. मग सांगलीपासून प्रवास जसा सुरू झाला, मग अमरावतीला DCP होतो, त्याच्यानंतर SP नाशिक झालो. आणि हे सगळं करत करत प्रमोशन्स मिळत गेली. मग तुम्ही सिनियर होतात. आता आज जे आहेत मी पोलीस कमिशनर नागपूर म्हणून काम करतो आहे. आणि हे तो एक आमचं हे असतं. आणि त्याच्यात वेगवेगळे एक्सपिरियन्सेस पण आलेले आहेत, ते आपण नक्की त्याच्याबद्दल बोलू. आणि हे जे आपण जे आत्ता जे म्हणाले की येस एज्युकेशन, मला पर्सनली असं वाटतंय की आपण थांबले नाही पाहिजे. म्हणजे जे आपला जो शिक्षण आहे तो जर चालू ठेवला, त्याचे भरपूर फायदे असतात. एक तर तुम्ही स्टुडंट म्हणून राहतात, म्हणजे तुम्ही शिकताय, तो एक गोष्टी झाली. आणि नवीन गोष्टी शिकणे गरजेचे आहे. तुम्ही ज्यावेळेस आलो होतो पोलीसमध्ये, त्यावेळेस मी नुसतं एक इंजिनियर होतो. मग त्याच्यानंतर म्हणजे ह्युमन राईट्समध्ये जर आपण काय की पोलिसिंग ज्यावेळेस करतो,
ते आपल्याकडून ह्युमन राईट्स व्हायलेशनही झाले पाहिजे, लोकांचे जे ह्युमन राईट्स आहेत ते आपण सेव्ह केले पाहिजे, हे सगळं आहे. मग मी MA इन ह्युमन राईट्स केली, म्हणजे अकॅडमिक झाला आणि ॲक्च्युली जे आपण करतो फील्डवर तो एक झाला. त्याच्यानंतर आम्ही 2 डिप्लोमाज केले, डिप्लोमा इन जर्नलिझम केला, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी केला. त्याच्यानंतर आम्ही लॉ केलेलं आहे. लॉ नंतर आम्ही त्याच्यानंतर MBA ही केला, मग PhD केलेलं आहे. म्हणजे हे वेगवेगळे जसा जसा वेळ निघत गेला, जसं जसं संधी मिळाली त्याप्रमाणे आम्ही हे करत गेलो. हे खरोखरच कठीण असं काम आहे, कारण पोलीस दलामध्ये 24 तासांची ड्युटी असं म्हटलं जातं, कारण तो सजग प्रहरीच असतो समाजाच्या सुरक्षेचा. ती भूमिका निभवत असताना पुन्हा शिक्षणाकडे कॉन्सन्ट्रेट होऊन लक्ष देणं हे काही सोपं काम नाही, ते आपण करून दाखवलेलं आहे. आत्ताच तुम्ही उल्लेख केला की PhD देखील तुम्ही संपादन केलेली आहे. तुमच्या PhDच्या शोधप्रबंधाचा विषय कोणता होता आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती आम्हाला? बेसिकली ब्रॉड याचे जर आपण बघितला तर तो आहे मॅनेजमेंट ऑफ बिग क्राऊड्स, म्हणजे मोठे जिथे जिथे गर्दी होतात त्याची मॅनेजमेंट प्रबंधन कसे करायचे त्याच्यावर आम्ही PhD केलेली आहे. आणि याचे एक मुख्य कारण पण आहे, कारण 2002-03 मध्ये जे कुंभमेळा झाला होता नाशिकला, त्यावेळेस मी SP होतो तिथे. म्हणजे ते करताना वाटलं की याच्यात किती मोठा स्कोप आहे काम करण्याचा आणि किती वर्गांसोबत तुम्ही काम करताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तिकडचे जे लोक राहणारे आहेत ते लोकसंख्या तिकडची रहिवासी जे आहे, मग त्यांचे जे डेली रुटीन आहे त्याच्यावर फार मोठा परिणाम पडतो. मग त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेणे, त्यांची फॉर एक्झाम्पल त्यांचे वाहन कुठे उभे करतील त्यावेळेस त्यांच्या आपल्याला माग द्यावा लागेल, त्यांना आपण व्हॉलेंटियर म्हणून आपण वापरू शकतोय का, ते आपल्यासोबत काम करू शकतोय का, हे ते ब्रॉडली मी सांगतो. त्याच्यानंतर इतकी मोठी संख्यामध्ये भाविक येणार आहे, मग त्यांची राहण्याची कुठे व्यवस्था राहील, त्यांचे वाहन आपण कुठे थांबवणार आहे, मग त्यांची एंट्री एक्झिट्स कसे राहील, किती वाजता ते स्नान करतील, हा पब्लिकचा झाला. मग त्याच्यानंतर साधू, इतकी मोठी संख्यामध्ये संपूर्ण भारतामधून साधू संत तिथे येतात. मग त्यांचे आखाडे आहे, आखाड्यामध्ये ते कुठे राहणार, ते त्यांची व्यवस्था इतर जे आहे, किती वाजता ते ज्यावेळेस स्नान करणार निघणार, फार मोठी एक सर्कस, बारीक बारीक तपशील तिथे असतात आणि त्यांचा विचार करून एवढं मोठं त्याचं व्यवस्थापन करणं हे खरोखरच आव्हानात्मक असतं. त्याचा मग उपयोग तुम्हाला ह्या जी PhD तुम्ही मिळवली त्याचा उपयोग तुम्हाला त्या सगळ्या व्यवस्थापन करण्यामध्ये झाला का? अगदी बरोबर आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की हे एक झाला, त्याच्यानंतर परत 2008 मध्ये गुरुतागद्दी जे झाली होती नांदेडमध्ये, 300 साल जे झाले होते गुरुतागद्दीचे, ज्याच्यात म्हणजे गुरु गोविंद सिंगजीने जे सांगितलं होतं की माझे नंतर कोणी लिव्हिंग गुरु राहणार नाही, याच्यानंतर गुरु ग्रंथ साहेबच आपला गुरु राहील. तर ते एक झालं 2008 मध्ये. तो परत एक तशी संधी मला मिळाली. मग तिथे मला वाटलं की आता इतकी मोठी संधी आहे तर आम्ही PhD का करू नये या सब्जेक्टवर, ऑलरेडी आपण केलेलं आहे. तर ऑन फील्ड PhD आम्ही एनरोल केला स्वामी रामतीर्थ युनिव्हर्सिटीमध्ये. मग तिथून आपण जे इंटरव्ह्यू असले किंवा डेटा कलेक्शन असला, फील्ड वर्क असला, हे सगळं आम्ही तिथे केलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा 2015 मध्ये ज्यावेळेस कुंभमेळा झाला नाशिक शहरामध्ये, परत मी तिथे गेलो. तर ते 3 जे मोठे मोठे संधी मिळाले त्याच्या नक्की एक एक्सपिरियन्स आणि ऑन फील्ड एक्सपिरियन्स, आणि जे आपण वाचतो म्हणजे पर स्क्वेअर मीटरमध्ये किती लोक उभे राहू शकतात, हे जे नंबर जे आहे 3, 4, 5 5चे पुढे गेला तर कसे डेंजरस सिच्युएशन होऊ शकतं आहे, हे सगळे प्रॅक्टिकली आहेत. आणि आता तो टेक्नॉलॉजीचा आपण कसे वापर करू शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसे आपण वापर करू शकतोय, कसे आपल्याला अलर्ट्स मिळतील, हे सगळी जे गोष्टी आहे आता आपण ते पण वापरतो आहे. आणि म्हणजे चांगलं वाटतं आहे की PhDचा आता फायदा जर कुठेही काय हे होतोय तर लोक विचारतात की आपण हे कसे करू शकतोय, तर त्याचा फायदा नक्की होतोय. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता एक आदर्श तुम्ही सगळ्यांसमोर ठेवला, विशेषतः पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी, की हे सगळं करत असतानाही तुम्ही जर शिक्षणाची जोड त्याला दिली तर तुम्ही उत्तम प्रकारे चांगल्या पद्धतीने काम करू शकता, असं नक्कीच आपल्याला सांगता येऊ शकेल. बिलकुल बिलकुल. कारण मी थोडा ॲड करतो, कारण काय की हे जे आपण करतो ना, नुसतं आपण पोलिसिंग केली आणि निघून गेले,
मग मी सिस्टमला काय दिलेलं, माझ्या जे एक्सपिरियन्स आहे कुठेतरी डॉक्युमेंट झाला पाहिजे. आणि डॉक्युमेंटेशन म्हणजे जे पुढची जे पिढी येईल ते रेफरन्स म्हणून त्याच्या वापरू शकतोय की 2003 मध्ये असं झाला होता, त्यावेळेस कसे आपण अरेंजमेंट केला होता, मग आजची रेफरन्समध्ये त्याचा आपण वापर करू शकतोय का, हे याच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. आम्ही तो ठीक आहे, मी आलो SP म्हणून काम केलं, CP म्हणून काम केलं, निघून गेलो, परंतु सिस्टमला मी काय दिलेलं आहे त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण. म्हणजे तुम्ही ज्या पाऊलखुणा उमटवल्या आहेत त्यावरून जर पुढच्या पिढीने त्या पाऊलखुणांच्या पद्धतीने हात धरून जर वाटचाल केली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. अगदी बरोबर आहे. सर, आपण आणखीन जाणून घेऊया. खूप छान तुम्ही माहिती देतात, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सुरक्षा आणि सायबर सजगता याविषयी चर्चा करत आहोत आणि माझ्या समवेत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर. सर, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण चर्चा करत होतो की शिक्षणाचा खरोखरच उपयोग होतो आणि त्या ज्या पाऊलखुणा आपण उमटवून ठेवल्या त्याचा पुढच्या पिढीला देखील काम करण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. पण सर, तुम्ही एवढं कसं काय करू शकलात हे देखील जाणून घेण्याची इच्छा आहे, कारण आजही हे एवढं करणं खूप सोपी गोष्ट नाही आहे. शिवाय आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतात तिथे सतत गुन्ह्यांशी संबंध, गुन्हेगारांशी संबंध, दंगे धोपे, दंगली, सामाजिक अशांतता, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, पार्किंगचे प्रश्न, असे सगळे वेगळेच प्रश्न तुमच्यासमोर असतात. पण ह्या सगळ्यांमधून तुम्ही तुमच्या मनाची धारणा, जी एक त्याच्यासाठी एक विशिष्ट शांतता लागते, मनाची एक धारणा लागते, एक विशिष्ट बैठक लागते, आपण हे सगळं कसं साध्य करता, त्याच्यासाठी तुमची दिनचर्या काय आहे आणि हे तुम्ही कसं साध्य करता याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. इंटरेस्टिंग आहे, कारण हे सगळं ज्यावेळेस आपण करतो, पोलीस खरं तर सांगितलं एकदम खरं आहे की टेन्शन असतात, स्ट्रेस असतात, एन्झायटी असतात, आणि हे जर तुम्ही बघितलं सगळे डिपार्टमेंट्समध्ये आहे, परंतु पोलिसांमध्ये जास्त असतात. परंतु हे मी एक 2-4 गोष्टी जे मी करतो दररोज, एक तो आहे मी सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन जरूर करतो. आणि हे मेडिटेशन माझं जवळपास 20-1 मिनटाच्या 25 मिनटाचा असतो. त्याच्यात वेगवेगळे म्हणजे अलोम विलोम असला, भ्रमरी असला, किंवा व्हिज्युअलायझेशन किंवा फोकस ऑन युअर ब्रेथ, तेव्हा श्वास कसे घेता, हे सगळी गोष्टींवर आम्ही म्हणजे पर्पजफुली हे काम आम्ही करतो. तर तो हे झाल्यानंतर थोडा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात. हे केल्यानंतर मग आम्ही एखादी ॲक्टिव्हिटी म्हणजे रनिंग असलो, सायकलिंग असली, किंवा काही असला तर ते आम्ही करतो. तर हे एक माझं सकाळचं एक हे आहेत. परंतु हे जरी आम्ही सांगितलं इतका सोपा नाही आहे. म्हणजे कधी फोन येतो आणि दररोज आम्ही करतो असं पण शक्य नाही आहे. कधी VIP मुवमेंट्स असतात, एखादा बंदोबस्त मोठा असतो, ते कधी कधी डिस्टर्ब होतात. परंतु जनरली आम्ही म्हणजे हे याच्यावर माझा फोकस असतो. त्याच्यानंतर जे पण एक वेळेस सुरुवात झाली दिवसभर, मग आपण तो आपल्यासाठी वेळ नाही, तो म्हणजे पूर्ण डिपार्टमेंटच्या किंवा पब्लिकसाठी ज्यांच्यासाठी आपण काम करतो. तर ते हे दुसरं एक हे असतात. याच्यात जे एक लोक भरपूर वेळेस म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही आहे, तो वेळ जे ना आपल्याला काढावा लागतो. हा माझा ठाम मत आहे. म्हणजे 24 तास सगळ्यांकडे 24 तास असतात. मग त्याचे आपले समाजामध्ये काही लोक एफिशियंटली टाईमचा वापर करून मग का ते पुढे जातात, बाकी का नाही जात. म्हणजे हे एफिशियंटली आपण कसे आपले वेळाला वापरू शकतोय ती एक महत्त्वपूर्ण गोष्ट असा माझं मत आहे. आणि हे वापरणे फार गरजेचे. आणि डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, सगळी गोष्टी मीच करणार म्हणजे मीच मोस्ट एफिशियंट आहे असं जर लोकांमध्ये जर भ्रम झाला तर मग तो टेन्शनमध्ये असणारच, आणि मग उत्तर पण त्यांनाच द्यावं लागेल. मग माझं असं मत आहे की डेलिगेशन ऑफ अथॉरिटी, आपला जे ड्युटी करायचे त्याला पूर्ण पॉवर दिली पाहिजे असं माझं मत आहे. आणि आम्ही असंच करतो. माझ्याकडे जे DCPs आहे किंवा जॉईंट CP, ॲडिशनल CP सगळ्यांच्या काम आहे, मग त्याला काम करून देणे फार महत्त्वपूर्ण आहे. पण हे जर दिलं तर मी जे आहे मी डेव्हलपमेंटसाठी
एस्टॅब्लिशमेंटमध्ये जे आपल्याला लोकांना कोण माणूस कोणते पदावर जास्त चांगलं काम करू शकतात, हे सगळं माझं काम. मी बाकी याच्यात अडकलो तर हे नाही करू शकणार. आणि जसं एखादा मोठा बंदोबस्त आहे, जसं आता दीक्षाभूमीला बंदोबस्त होता, तर तिथे कसे आपल्याला इनोव्हेट करायचे, कसे नवीन आपण करू शकतोय, तर ते त्याच्यासाठी कोण अधिकारी चांगलं त्याच्यात आहे टेक्नॉलॉजीमध्ये, हे शोधणे आणि त्याच्याकडून तो काम करून घेणे हे महत्त्वपूर्ण आहे असं माझं मत आहे. आणि हे मी असंच माझा म्हणजे कसे आम्ही स्वतःला अलर्ट, फिजिकली फिट आणि मेंटली फिट ठेवतो, हे त्याचं उत्तर होतं. त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही सर. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमच्या व्यवस्थापनाची पद्धत ही लोकशाही पद्धत आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल, की तुम्ही सगळ्यांना कामाचं स्वातंत्र्य देता. त्याला एकदा जबाबदारी दिली की ती त्याच्याकडे दिलीत, मग त्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हे तुमचं एक अत्यंत प्रशासनाचं यशस्वी धोरण आहे असं म्हणता येऊ शकेल. कारण अनेकदा निरंकुश सत्ता लोक स्वतःकडे ठेवून घेतात आणि मी म्हणेल तसंच कर अशा पद्धतीचं असतं. पण आपण आपला उदार मतवाद याच्यामध्ये आहे हे आपल्याला दिसून येऊ शकतं. सर, तुम्ही अनेक पदव्या देखील मिळवल्या, मगाशी आपण उल्लेख केला. तर ह्या पदव्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगाची पदवी कुठली वाटली, की जी तुम्हाला दैनंदिन कामासाठी उपयोगाची येते? याचे सगळे मला असं सांगता नाही येणार. म्हणजे जसं मी डिप्लोमा केला जर्नलिझममध्ये, तर ह्याचा फायदा आता मी ज्यावेळेस कोणाशी बोलतो त्याच्यात कसे आपली प्रेस रिलीज झाली पाहिजे तर तो आम्ही बघू शकतो, तर त्याचा फायदा. कारण काय आहे की नुसतं काम करत राहणे आणि परंतु आपण कसे काम केलेलं आहे त्याची जाणीव आणि त्याच्याबद्दल लोकांमध्ये त्याची माहिती देणे, तर त्याच्यात तिथे फायदा होतो. आता मॅनेजमेंट जसं मी सांगितलं MBA, तर MBAमध्ये जे व्यवस्थापन आपण जे केले, जसे कुंभमेळे आम्ही 2 केले, कुर्ता गद्दी, आता दीक्षाभूमी, सुरुवातीपासून तेच चालू आहे. म्हणजे त्याच्यातही लोकांशी कसे आपल्याला बोलायचे आहे पब्लिकमध्ये, तसेच आपले जे स्टाफ आहे, कोण स्टाफ कुठे राहणार, म्हणजे हे पण बघणे फार गरजेचे आहे. ते आपलं मॅनेजमेंट तिथे कामात येतो. सगळे हे जे ह्युमन राईट्स आपला मूळ काम आहे. लोकांचे जे मानवी हक्क आहे त्यांना संरक्षण देणे आणि ते त्याच्या हानन झाला पाहिजे, हे सगळे मग त्याच्या MAच्या आमच्या ह्युमन राईट्स आहे त्याचे फायदा होतो. मग सगळ्यांच्या जे आपण अभ्यास करतो, जे आपण हे शिक्षण घेतो, मला असं वाटतं सगळे गोष्टींच्या किंवा सब्जेक्टचा फायदा होतो. सर, तसंच तुम्हाला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे तुमच्या कर्तृत्वाला सलाम देण्यासाठी. तेव्हा तुमच्या दृष्टीने कोणकोणते महत्त्वाचे पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत असं तुम्हाला वाटतं? पुरस्कार म्हणजे शासनाने जे दिलेले आहे, DG ऑफिसने, म्हणजे आम्हाला तो जर एखादा ॲप्रिसिएशन लेटर जरी मिळाला, तो पण एक आपल्याला हे असं वाटतं की आम्ही म्हणजे राईट ट्रॅकवर आहे, तर ते त्याला आपण ॲप्रिशिएशन आपल्याला म्हणून मिळालेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे DG ऑफिस, DG साहेबांनी किंवा शासनाने जे आहे पूर्ण म्हणजे इन्सिग्निया जे DG साहेबांनी दिला होता ज्यावेळेस आम्ही कुंभमेळा केला होता, त्याच्यानंतर जे आपल्याला पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिसेस आहे, पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिसेस आहे, किंवा मी ज्यावेळेस विदेशात होतो युनायटेड नेशनसोबत आम्ही काम केला, तिथे चीफ ऑफ वॉर क्राईम इन्व्हेस्टिगेशन म्हणून तिथे होतो. म्हणजे माझे सोबत जे जवळपास 56 इंटरनॅशनल म्हणजे विदेशी आमचे सोबत होते आणि तिथे त्यांच्या नेतृत्व करताना तो मेडल आम्हाला मिळाला. त्याच्यामुळे एक पुश मिळतो, एक ऊर्जा मिळतात की मी राईट ट्रॅकवर आहे. आणि चुकलं तर आपल्याला सांगतात पण की तुम्ही इथे चुकताय, तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करा. खरोखरीच तुमच्या कर्तृत्वाला साजेसेच सगळे ते पुरस्कार आहेत. पण आता कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतत आहोत. कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, या पदव्यांसोबत आणि पुरस्कारांसोबत आपण पोलीस दलामध्ये देखील स्वतःच्या वेगळ्या शैलीने स्वतःचा ठसा उमटवला आहे. तुमची अशी अनेक उपक्रम आहेत, अशा अनेक योजना आहेत की ज्या मैलाचा दगड ठरल्या आहेत, ज्याला आपण माइलस्टोन असं म्हणतो. कारण त्या संपूर्ण समाजाच्या दृष्टीने आणि एकंदरीतच सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
जे कल्पकतेने आणि तुमच्या कार्यशैलीने तुम्ही ज्या या योजना राबवल्या मग त्या महिला सुरक्षेच्या संबंधी असतील, व्यसनमुक्तीच्या संबंधी असतील किंवा आणखीन सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने असतील, तर त्या योजनांविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही महिलांविषयी सामान्यपणे कोणकोणत्या योजना राबवल्या? महिलांची सुरक्षा असो किंवा जे वल्नरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी असतात ज्याच्यात लहान मुले असतील, सिनियर सिटिझन्स असतील आणि महिला, हे जे सेक्शन्स आहे ना ते फार वल्नरेबल असतात. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीज जनरली होताना दिसतात आणि झाली तर लोकांमध्ये एक अविश्वास असतो, असंतोष होऊन जातो, तर ते कुठे झालं नाही पाहिजे. मग याच्यासाठी आपण आता सध्याची परिस्थितीमध्ये आपण या शहरामध्ये वेगवेगळे कार्य सुरू केलेले. त्याच्यात पोलीस दीदी असतील तर पोलीस दीदीचा असा रोल आहे की ते शाळामध्ये जातात, मुलींना सांगतात की काय गुड आहे, काय बॅड आहे, किंवा त्यांना कोणी त्रास देत असेल तर ते कसे त्यांनी हँडल केला पाहिजे, तो एक विषय झाला. त्याच्यानंतर आपण आता इथे ऑपरेशन शक्ती एक सुरू केलेलं आहे. त्या ऑपरेशन शक्तीमध्ये आपण ह्युमन ट्रॅफिकिंगवर जास्त भर दिलेला आहे. आणि ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये आपल्याला असे वरून काही दिसत नाही, परंतु खोलात जर तुम्ही गेले तर भरपूर आपल्याला असे केसेस मिळत आहे. आताच्या एक एक्झाम्पल आहे, त्याच्यात आपण एक फोन आम्हाला आला की जवळपास 39 लोकांना ह्युमन ट्रॅफिकिंग त्यांच्या होत आहे, मानव तस्करी याला म्हणतो. आणि ते लोक जे आहे ते साताराकडे त्यांना घेऊन जात आहे. मग त्यांना आपण इंटरसेप्ट केला, पोलीस स्टेशनला सांगून SP शी बोललो, त्यांनी थांबवलं आणि ते परत त्यांना ते करत होतो. मग शेवटी जे आहे ना, ज्यावेळेस ते परत जात होते नागपूर शहरामधूनच आपणच हे केलं होतं आणि तिथून जाताना परत तो जो मिडलमॅन होता, मधला जो माणूस होता, त्यांना परत पकडला आणि तो म्हणाला की तुम्ही आम्हाला पैसे द्या किंवा तुम्हाला तिथे जावं लागेल. मग असे प्रकार घडताय आजी. आणि त्याच्यात 5 मुली होती, ते अंडर एज होती, 4 मुले होते आणि 23 महिला होती. आणि असा एक एक्झाम्पल तुम्हाला दिला. त्याशिवाय आपण भरपूर वेळेस रेड्स करतो आणि त्या रेड्समध्ये काही वेळेस कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स असतात, हॉटेल्स त्याच्यात असतात, त्याशिवाय काही घरे असतात, फ्लॅट्समध्ये चालतो, किंवा जे पीठामध्ये प्रॉस्टिट्यूशनची जे ॲक्टिव्हिटीज चालतात, हे सगळे जे आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे. कारण काय आहे की मुलींना फूस लावून इथे आणतात आणि अंडर एज मुली असतात, त्यांना कळत नाही आणि मग शेवटी असंही होतो. मग हे जे आपण याच्यावर फोकस दिलेला आणि त्याच्या चांगला एक रिझल्ट आपल्याला सध्या मिळतो आहे आणि याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत आपला हे प्रोजेक्ट पोहोचलेला आहे आणि भरपूर ॲप्रिशिएट, कारण त्याचे कामच तसं होतं. आणि त्याच्यासाठी आपण एक डिस्ट्रिक्ट ॲक्शन ग्रुप तयार केलेला आहे. ह्या ॲक्शन ग्रुपमध्ये सगळे डिपार्टमेंट्सला आपण घेतलेलं आहे आणि सगळे डिपार्टमेंट्सचा, जसे विमेन अँड चाइल्ड डिपार्टमेंट आहे, जसे जिल्हा परिषद आहे, जसे CWC आहे, चाइल्ड वेलफेअर कमिटी जे असतात, हे सगळे त्याचे मेंबर आहे. आणि आपण सगळे या विषयांवर बोलतो आणि त्याच्यानंतर प्लान करतो, त्याच्यानंतर ॲक्शन करतो आणि मग त्याचा फायदा सगळ्यांना होतोय. एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर त्याचे भरपूर पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहे आणि लोकांमध्ये पण एक विश्वास झालेला आहे की असं कुठलीही जर गोष्टी आपल्यासोबत घडत असेल किंवा त्यांना दिसला तर कुठे जाऊन कोणाला काय सांगायचे, तर याचे हे फायदा होतोय. तसंच सर तुम्ही व्यसनमुक्तीसाठी देखील एक अभियान राबवलं होतं, त्याच्याविषयी आम्हाला सांगा. अगदी बरोबर आहे. तो एक आपण ऑपरेशन थंडर एक सुरू केलेलं आहे आणि ऑपरेशन थंडरमध्ये आपण जे ड्रग्स आहे, हुक्का आहे, तसेच वेप, आजकाल एक इलेक्ट्रॉनिक सिगरेट येतात, मग त्याचे इतके भयंकर आपले आरोग्यावर नुकसान किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात, तर त्याचे विरुद्ध आपण एक मोठा लढा इथे सुरू केलेला आहे. आणि आता मार्चपासून आत्तापर्यंत आपण जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त, म्हणजे 10 कोटी 90 लाखाच्या मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यात गांजा असो, त्याच्यात MD असो, त्याच्यात कोकेन असो, ब्राऊन शुगर असो, सगळे प्रकारचे आपण ड्रग्स त्याच्यात पकडलेले आहे.
हा नुसतं आपण हे करत नाही, त्याशिवाय आपण अवेअरनेस पण करतोय. आपण शाळामध्ये जातो, आपण कॉलेजेसमध्ये जातो, आपण जे बार्स वगैरे आहेत तिथे सगळ्यांना सांगतो की असं एक त्याच्या विरुद्ध आपली कारवाई चालू आहे, तुम्ही ह्याला अजिबात सहकार्य करू नका. जर तुम्हाला असं कोणी ड्रग्ज घेताना दिसला तर आम्हाला जरूर सांगा. ह्याचे जे गँग्स होते ते गँग्स पण आपल्याला सापडलेले आहे आणि याच्यात आपल्याकडे 1000पेक्षा जास्त लोकांना आपण याच्यात अटक केलेली आहे. आणि आता काय आहे की लोकांमधूनच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतं आहे की त्याचा प्रचार आपल्या मार्फतीने किंवा सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडिया मार्फतीने भरपूर झालेला आहे. तो एक आपल्याला, मला असं वाटतं की यश आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण आता पुढे याच्यात भरपूर काम करायचं. नाही तो आज जर याच्यावर काम केला नाही तर उद्या भरपूर मोठी एक प्रॉब्लेम आपले शहरामध्ये होऊ शकते. येणारी पिढी ही जर अशी व्यसनग्रस्त झाली तर निकोप अशी समाज निर्मिती होऊ शकणार नाही. त्या दृष्टीने हे तुमचं पाऊल खरोखरच कौतुकास्पद आणि स्वागतार्ह असंच आहे. याशिवाय सर आपण आणखी कुठले कुठले उपक्रम असे नाविन्यपूर्ण राबवले आहेत? याच्याशिवाय जे आहे ते आपण एक ऑपरेशन यू टर्न इथे सुरू केलेलं आहे आणि ऑपरेशन यू टर्न मी याच्यासाठी जरूर सांगणार आहे. कारण काय की यू टर्नमध्ये आपण लोक जे ना दारू पिऊन आणि गाडी चालवतात आणि त्याच्यामुळे ते स्वतःच्या ॲक्सिडेंट करतात किंवा इतरांसोबत त्यांचे ॲक्सिडेंट होतात, तर हे एक फार मोठी समस्या होती. आणि मागच्या वर्षी आपले शहरामध्ये 348 लोक मरण पावले होते रोड ॲक्सिडेंट्समध्ये. इतकी मोठी संख्यामध्ये लोक जर मरत आहेत तर त्याच्याविरुद्ध काम करणे गरजेचे आहे. आणि आज मला आनंद होतोय की हे जे ऑपरेशन यू टर्न आहे जवळपास आपण 70-80 पॉईंट्स लावतात, कधी चेंज होतात ते पॉईंट्स. आणि याच्यामुळे काय आपण दररोज त्यांना चेक करतो आणि आत्तापर्यंत मागील काही महिन्यामध्ये 65 डेथ्स कमी झालेले आहे. म्हणजे 65 डेथ म्हणजे 65 लोक, 65 फॅमिलीज डिस्टर्ब नाही तर झाली असते. आता असं जर आपण बघितलं तर असा आपला एक लढा त्याच्या विरुद्ध चालू आहे आणि याच्यात मोठं आपल्याला यश मिळतंय. लोकांमध्ये डिसिप्लिन येतो आहे की आपण ज्यावेळेस ड्राईव्ह करतोय ते आपण नियमांचं पालन केलं पाहिजे. जागरूकता झालेली आहे. सर आणखीन आपण योजना जाणून घेऊया, पण आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. आपण पाहतात हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये सुरक्षा आणि सायबर सजगता याविषयी आपण चर्चा करत आहोत. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपण जे उपक्रम राबवत होतात त्याविषयी आपण चर्चा करत होतो विश्रांतीपूर्वी. सर आता मला असं सांगा की हा ऑक्टोबर महिना सध्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून मनवला जातो आहे, तेव्हा नेमका काय उद्देश आहे ह्या सगळ्या महिन्याच्या मागचा, साजरा करण्याच्या मागचा? आपण जर बघितलं तर सायबर क्राईम म्हणजे त्याची जिथे जिथे, कारण काय की स्मार्टफोन्सचा वापर आता भरपूर वाढलेला आहे आणि त्याशिवाय आपला लॅपटॉप असला किंवा कम्प्युटर असला तर त्याच्यावर अटॅक्स भरपूर होत आहे. ते कोणीही करतो आणि ते त्यांच्या हेतू म्हणजे एक तो डिस्टर्ब करणे किंवा फायनान्शियल गेनसाठी किंवा तुमचा डेटा चोरी करण्यासाठी, हे सगळं त्यांचे मेन हेतू असतात. तर ते कसे थांबले पाहिजे त्याच्यासाठी एक आपण हे ऑब्झर्व करतो. आपण कसे रेस्पॉन्सिबल राहिले पाहिजे इंटरनेटवर त्याचे ह्याच्यासाठी करतो. अवेअरनेस करण्यासाठी महिना आपण साजरा करतो. तर हे सगळे की जेणेकरून आपण, कारण काय की हे इंटरनेट असा माध्यम आहे ज्याच्यापासून आपण लांब राहू शकत नाही. आपली इकॉनॉमी असली, आपले कुठलेही प्रोग्राम्स असले, कुठलेही बँकिंग असलं, इंटरनेटवर सगळं बेस्ड आहे. तर त्याची सेफ्टी आणि आपली अवेअरनेस, आपली एज्युकेशन त्याच्यासाठी आपण हे साजरा करतो. आणि याचे मार्फतीने जे जे केसेस वगैरे जे झालेले त्याची माहिती देण्याची आपण आपल्याला हे असतो. जसं आपण आहे सध्या हे जे साजरा करतो आपले नागपूर शहरामध्ये, तर त्याच्यात आपण लोकांना जाऊन भेटतो आहे. एक तो झाला. आपण कम्प्रिहेन्सिव्ह एक महिन्याची प्लान तयार केलेली आहे आणि त्याच्यास म्हणजे माझेपासून CP पासून आपले जे पोलीस स्टेशन इन्चार्ज आहे, पोलीस स्टाफ आहे,
ते सगळे जाऊन शाळामध्ये जातात, कॉलेजेसमध्ये जातात, सोसायटीजमध्ये जातात, इंडस्ट्रीजमध्ये जातात, चर्चासत्र घेतात आणि पेपर पब्लिश करतात, लोकांना थ्रू सोशल मीडिया, थ्रू प्रिंट मीडिया हे सगळं सांगत आहे सध्या की कसे कसे अपराध घडत आहे. कारण आम्ही जे शिफ्ट बघितलेलं आहे, कन्व्हेन्शनल जे क्राईम होते, बॉडी ऑफेन्सेस होते किंवा रॉबरी, डेकॉयटी हे होते, आता हे जे ट्रेंड बदलतो आहे. तुमची माहितीसाठी सांगतोय, नागपूर शहरामध्येच दररोजचे जे आपण जर आकडा बघितला तर 35 लाख, 40 लाख किंवा 48-50 लाखापर्यंतच्या दररोजच्या सायबर फ्रॉडमध्ये पैसे लोकांचे अकाउंटमधून जात आहे. कालच्याच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. एक आमची एक क्लर्क होती जी रिटायर्ड झालेली आहे, त्याचे अकाउंटमधून 15 लाख जवळपास गेले. आणि तो झाला कसा की त्याला सायबर अरेस्ट करण्यात आला होता. त्याला फोन आला, एक वरिष्ठ अधिकारी, आम्ही असं बोलतो आहे, आता तुम्ही सायबर अरेस्ट आहे, आम्ही ED ला कडून आम्हाला माहिती मिळाली, हे सगळं. म्हणजे इतका अनअवेअर्ड आहे लोकांना ते सध्या अजूनही. म्हणजे जे शिक्षित होती, पोलीस खात्यामध्ये ती क्लर्क होती, मग त्याच्यासोबत जर असा होऊ शकतोय तर. आणि मग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं याच्या बद्दलही कल्पना नाही आहे. म्हणजे तुम्हाला ठीक आहे सायबर अरेस्ट झाला किंवा कोणी हे करताय तर तुम्ही इंटरनेट बंद केला पाहिजे आपला. आणि कोणताही असं सायबर अरेस्टचा कुठलाही म्हणजे प्रोव्हिजन नाही आहे लॉमध्ये, परंतु अजूनही ते होतं. आपण हे सगळं अवेअरनेस त्याच्यावर करतोय. मग हे झाल्यानंतर काय काय तुमच्याकडे माध्यम आहे ज्याचे मुळे तुम्ही पोलिसला किंवा जे एजन्सी आहेत त्यांना सांगू शकतोय. तर आजही लोकांमध्ये 1930 जे नॅशनल हेल्पलाईन नंबर आहे, सायबर क्राईमबद्दल तुमच्यासोबत फ्रॉड झाला, तुमच्या सोशल मीडिया अकाउंट हॅक झाला किंवा काही असं काही घडला तर 1930 नंबरवर तुम्ही तातडीने सांगितलं पाहिजे. तसेच www.cybercrime.gov.in हा जे वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही सांगितलं पाहिजे. ही माहिती जर तुम्ही वापरताय तर तुम्ही त्याच्याबद्दल माहिती पण असली पाहिजे. तर हे अवेअरनेस आपण हे सगळं करत आहे. व्हॉट्सॲपवर किंवा इतर जे सोशल मीडिया आपले हँडल्स आहे त्याच्यावर तुम्ही 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन केलेले आहेत की नाही. तर ही सगळी गोष्टी अवेअरनेस करण्यासाठी आपण हे मंथ साजरा करतोय. म्हणजे ही माहिती नसते लोकांना, त्याची जागरूकता लोकांमध्ये पोलीस खात्याच्या वतीने या जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने किंवा महिन्याच्या निमित्ताने आपण करत आहात. सर, सायबर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या ज्या व्यक्तींना जर काही मदत हवी असेल, जसं तुम्ही 1930 हा नंबर सांगितला, तसे काही ॲप्स आहेत का की ज्यांची मदत लोकांना याच्यापासून वाचण्यासाठी होईल किंवा त्यांना जर तक्रार करायची असेल तर त्याच्यासाठी काही होईल? नाही, याच्यासाठी एक जे मी तुम्हाला 2 एक ते वेबसाईट सांगितलं, तसेच जे हेल्पलाईन नंबर तो सांगितला. त्याशिवाय आपला सगळे डिस्ट्रिक्ट्समध्ये एक सायबर पोलीस स्टेशन आहे. तर ते लगेच त्यांनी ते सायबर पोलीस स्टेशनला गेले पाहिजे. आपण याच्यात एक आहे ते गोल्डन आवर जे असतो ना, सुरुवातीला जर माझे अकाउंटमधून काही पैसे ट्रान्सफर झाले, मला माहिती नसताना किंवा फ्रॉड झाला, तर तो सुरुवातीचे जे वेळात जर तुम्ही पटकन सांगितलं, 1930 वर सांगितलं किंवा वेबसाईटवर सांगितलं, ते पटकन ॲक्टिव्ह होतात आणि ते ब्लॉक करतात पुढचे अकाउंट. कारण काय की माझे अकाउंटवरून ते दुसऱ्याला गेले, दुसऱ्या अकाउंटवर, तिसऱ्या अकाउंटवर, आणि मग ते ATM मधून निघून जातात पैसे. मग शेवटी ते पैसे आपल्याला ट्रेल मिळतो, परंतु पैसे रिकवर होत नाही कारण ते कोणीतरी काढलेले असतात. तर हे गोल्डन आवरमध्ये केलं पाहिजे. हे जे जसं मी सांगितलं की आपल्याकडे आहे लेवल जिथे आपण जाऊन सांगू शकतात. आणि जे लिंक्स वगैरे, जर तुम्ही सांगितलं की मी जर आज सांगितलं की ह्याच्यावर हे करा, काही वेळेस लोक बघतच नाही. जसे एखादा ऑथेंटिक वेबसाईट आहे, परंतु तो ऑथेंटिक आहेत की नाही, काही वेळेस तो डॉट जे आहे ते इकडे तिकडे लावतात, क्राईममध्ये काहीतरी वेगळे स्पेलिंग लिहितात, मग हे चुकीचे आहे. मग जे आहे तुम्ही नेहमी स्वतः टाईप करा www.cybercrime.gov.in असे तुम्ही केलं पाहिजे. लिंकला तुम्ही कधी क्लिक करू नका, कारण दे आर नॉट ऑथेंटिकेटेड. तुम्हाला माहिती पण नसणार की ऑथेंटिक आहेत की नाही. तर हे जर आपण इंटेलिजंटली ही गोष्ट केली, सजगतेने जर आपण केलं तर ते सजग राहणं फार गरजेचे आहे. सर, सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी सामान्य जनतेने, वृद्धांनी आणि विशेषतः महिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, आपण काय सांगा? आम्ही ना वेगवेगळे प्रकारचे केसेस बघितलेले आहे. काही वेळेस जसं मी ठाणेमध्ये ज्यावेळेस ॲडिशनल CP होतो त्यावेळेस एक केस माझ्याकडे असा आला
एक महिला आहे, त्यांची मैत्री झाली एक माणूसशी फेसबुकचे मार्फतीने. तर हे करत असताना मग त्यांनी त्याच्याकडून जवळपास 32 लाख रुपये घेतले. आणि ज्यावेळेस त्यांनी हे केलं की भाई कोण आहे तुम्ही, त्याला माहितीच नाही तो एक्झिस्ट करतोय, कसा दिसायला आहे, कसे कसे आहे. मग हे जे आपण अननोन लोकांशी जे बोलतो किंवा अननोन लिंक्स आपण हे करतो, किंवा तुमची लॉटरी लागलेली आहे तर हे बघणे, किंवा कुठल्याही याच्यावर आपला बायोडाटा, जसे मॅट्रिमोनियल साईट्स असतात तर हे ऑथेंटिकेशन करणे. तर हे एक एक गोष्टी फार गरजेचे आहे. OTP नंबर जे आपल्याकडे येतात, आजही लोक इतके आपण सांगितले नंतरही आपला OTP आपण लोकांना देऊन टाकतो. तर हे चुकीची गोष्ट आहे. तुम्ही सजग राहा की कोणाशी तुम्ही बोलताय, तुम्ही काय कमेंट करताय, तुम्ही कोणते आपले फोटोग्राफ्स अपलोड करताय. आता फोटोग्राफ्सच्या पण मॉर्फिंग करून टाकतात लोक. तुम्ही फोटोग्राफ टाकलेले आहे, मग तिथून तुमच्या तोंड घेतात, फेस घेतात, बॉडी दुसरीची लावतात आणि मॉर्फिंग करून टाकतात. मग तुम्ही काय लिहायचे आहे, जसं फॉर एक्झाम्पल मला सुट्टी पडलेली आहे, मी जातोय परिवारासोबत गोव्याला. आपण कशाला डिक्लेअर करण्याची गरज आहे की आम्ही परिवारासोबत बाहेर चाललो आहे. मग तुम्ही सगळी माहिती देतात. हे जे क्रिमिनल्स आहे ते याच्यावर त्यांनी अलर्ट्स टाकलेले, किंवा त्यांचे लोक बघत राहतात की कोण बाहेर गेलेलं आहे, कुठला राहणार आहे, मग जाऊन त्याचे घरी HBT वगैरे करतात, घरफोड्या करतात. मग हे काय टाकली पाहिजे, कोणती फोटोग्राफ, कोणता कमेंट, काय फॉरवर्ड केला पाहिजे, त्याच्याबद्दल माहिती असणे फार गरजेचे आहे. बरं, खूप महत्त्वाची माहिती आपण सांगतायत, जेणेकरून जागरूकता निर्माण होईल. आपण आणखी माहिती घेऊया. आपण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुनश्च मनापासून स्वागत. तुम्ही ज्या काय एकंदरीत जागरूकतेच्या गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या. विश्रांतीपूर्वी आपण ज्याच्यावर चर्चा करत होतो सर, त्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा पोलीस विभागाच्या वतीने नियंत्रण ठेवण्याचा एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे शहरांमध्ये लावलेले CCTV कॅमेरेज. तर ही यंत्रणा कशी असते आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही गुन्ह्यांवर किंवा इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवता ते आम्हाला ऐकायला आवडेल. फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण काय आहे की CCTV कॅमेराज जे लावलेले पुणे शहरामध्ये, तर आपण त्याला एक अजून दुसऱ्या टप्प्यावर त्याला आपण घेऊन गेलो आहे. आपण एक ॲप डेव्हलप केलेली आहे, सिम्बा ॲप. त्याचं सिस्टम इंटिग्रेशन फॉर मॉनिटरिंग बिग डेटा ॲनालिसिस. तर ह्याच्या असं आहे की आपण काही कॅमेराज शहरामध्ये आपले फेस रिकग्निशन कॅमेराज आहे. आमचे जे इथे शहरामध्ये जे क्रिमिनल्स आहे ते सगळा डेटा आपण त्याच्यात टाकलेला आहे. आणि तो माणूस जर त्याचे समोरून गेला तर त्याच्या अलर्ट आपल्याला मिळतो आहे. तर तो त्याचा फायदा आपल्याला भरपूर होतो आहे. आणि कुठलेही बॉडी ऑफेन्सेस किंवा स्नॅचिंग झाली किंवा मारामारी झाली, काही झालं तर आज तो जे लोक जे आहेत ते कॅमेरामध्ये ट्रॅप होतात. आणि त्याचा अजून एक फायदा असं होतो आहे, ज्यावेळेस आपण कोर्टमध्ये केस जातो तर एव्हिडन्स आपल्याला मिळतो आहे की हे माणूस आहे. कारण आपण कितीही सांगितलं तर आपण विसरून जाऊ शकतोय, परंतु जे डिजिटल एव्हिडन्स आहे ते आपण मोडू शकत नाही किंवा चेंज करू शकत नाही. तो त्याच्यात दुसरा फायदा आहे. तिसरा असा आहे की ज्यावेळेस लोकांना माहिती आहे की तुम्ही ऑब्झर्वेशनमध्ये आहे तर कुठलाही अनुचित प्रकार किंवा कायदा हातात घेणार नाही. तर हे जे सगळी गोष्टी कायद्याचा एक धाक निर्माण होतो. कारण आपला शेवटी असाच आहे कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे. आणि जे आजकालची जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर झाला पाहिजे. आणि त्यांच्यासोबत कुठली फसवणूक होऊ नये त्याच्यासाठी, आणि ते कसे आपल्याला स्वतःला वाचू शकतोय असे क्राईमपासून, ते हे सगळी माहिती त्यांना आपण देतो आहे याच्यात. आणि जसं मी सांगितलं अगोदर की याच्यात नुसतं आम्ही नाही, आमच्याकडे सायबर ॲम्बॅसेडर्स आहे, तेही जाऊन सांगतात. आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी ते जातात. आणि आपण एक सायबर क्लब्स पण तयार केलेले आहे वेगवेगळे कॉलेजेसमध्ये, शाळामध्ये. आणि ते क्लब्स जे आहे, जर कोणी एखादी मुलीसोबत काही घटना घडती आहे ती क्लबला जाऊन सांगतात की साहेब असं असं माझ्यासोबत झालेलं आहे. आणि जे क्लबचे लोक आहेत ते आम्हाला सांगतात किंवा टीचर सांगतात. तर तो असं एक सगळी माहिती देणे जेणेकरून एक सुरक्षित समाज निर्माण होईल, कोणी कोणाला त्रास देणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल, आता परत एक्झाम्पल आठवण आलं माझे, तर एक क्लोज ग्रुप काही वेळेस हे तयार करतात. आणि क्लोज ग्रुपमध्ये एखादे स्टुडंटला
बुली करतात, म्हणजे त्याला छेड काढणे किंवा त्याला वेगळा त्याच्याबद्दल बोलणे, आणि ते मुलं कोणी असला तर ते एक्स्ट्रीम स्टेप घेऊ शकतात. तर ही माहिती आपल्याला मिळाली पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण काम करतो. आता वेगवेगळे नवीन नवीन जे प्रकार, जसे डीप नेट आहे, तर त्याच्यातही कसे कसे चालतो, तर त्याच्यावर अंकुश आणणे, त्याची माहिती काढणे, हे सगळं शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन त्याच्यात सगळं होईल. तसंच सर, ऑक्टोबरचा हा जो शेवटला आठवडा आहे, हा सप्ताह आहे, हा दक्षता जागरूकता सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. तेव्हा हा सप्ताह साजरा करण्याचा उद्देश काय आहे? जे दक्षता वीक जे आहे, तर त्याचा उद्देश असा आहे की जे करप्शन आहे, तर त्याच्यावर वचक आणण्यासाठी, त्याला खतम करण्यासाठी हे वीक आपण साजरा करतो. आणि याच्यात आमची असं एक विनंती असतात लोकांना की तुम्ही लाचची बळी पडू नका. हे आमचे अधिकाऱ्यांसाठी पण आहे, आमचे स्टाफसाठी पण आहे, तसेच पब्लिकसाठी. जर तुम्हाला कोणी मागणी करताय, कोणी दाब आणतोय किंवा असं जे असतं आहे, तर ते तुम्ही जरूर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा. तसेच जे अँटी करप्शन डिपार्टमेंट जे आहे आमचे, सगळे जिल्ह्यांमध्ये SP लेवलचे अधिकारी असतात, ते तिथे जाऊन तुम्ही सांगितलं पाहिजे. मला एक म्हणायचे की कोणी जर तुम्हाला हे केलं की तुमचे जेन्युइन कामासाठी जर असे काम करताय किंवा मागणी करताय किंवा डिमांड इट सेल्फ इज अ क्राईम, तर हे जे आहे तुम्ही त्याचे बळी पडू नका. विथ ॲज अ मॅटर ऑफ राईट तुम्ही डिपार्टमेंटकडे जा, त्यांना सांगा, आणि त्याच्यावर नक्की कारवाई होईल, असं मला वाटतं आहे. आपल्यासारख्या कर्तव्यनिष्ठ आणि दीर्घ अशा कालावधीचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्याकडून ऐकण्यासारखं देखील खूप आहे. कारण आपण खूप मोठ्या पद्धतीचा हा पट उभा केलेला आहे, स्वतःची पदचिन्ह या ठिकाणी उमटवली आहेत. तेव्हा जाता जाता आजच्या या नवीन तरुण पिढीला आणि सामान्य जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? माझी सर्वांना एक विनंती राहील की तुम्ही स्वतःला सेफ ठेवा. कारण काय की घटना घडल्यानंतर आपल्याला कळतो. सुरुवातीपासून जर तुम्ही सजग राहिले, अलर्ट राहिले, तर कुठली घटना घडली ते बॉनिफाईड मिस्टेक तुमची असणार. परंतु जाणून बुजून, कारण काय की एखादा जर तुम्ही काही गोष्टी केली इंटरनेटवर, तो तुमच्या डिजिटल फुटप्रिंट आहे, तो नेहमी तिथे राहणार आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या कॅरेक्टर आणि तुमच्या ज्यावेळेस व्हेरिफिकेशन पोलीस डिपार्टमेंट करतात, तर त्यावेळेस आपण शोधतो, मग हे जे तुमच्या जे डिजिटल फुटप्रिंट आहे, तो तुमचे विरुद्ध जातात. तर असं कुठलीही गोष्टी तुम्ही इंटरनेटवर करू नका, जेणेकरून तुम्हालाच त्रास होणार उद्या. ज्यावेळेस तुम्ही पासपोर्टसाठी किंवा इतर याच्यासाठी अप्लाय करतात, त्यावेळेस हे सगळी गोष्टी आपण बघतो की याच्या विरुद्ध काय आहेत का. मग एक सुरक्षित समाजासाठी आपण काम करतो आहे, परंतु तुम्ही तुमची जी रेस्पॉन्सिबिलिटीज आहे, तुमची जे ड्युटीज आहे, त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा. स्वतःला सेफ ठेवा, जेणेकरून कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि जर तुमच्यासोबत काय होत असेल तर आम्हाला जरूर सांगा. 1930वर सांगा, किंवा जे वेबसाईट आहे त्याच्यावर सांगा, किंवा आमच्या जे सायबर पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन सांगा, किंवा आमचे जे पोलीस स्टेशन तिथे जाऊन. कारण आमचे सगळे पोलीस स्टेशन्समध्ये सायबर ऑफिसर्स आहे, ते तुमचे जरूर ऐकतील आणि त्याच्यावर आम्ही काम करू. एक सेफ समाजासाठी आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. आणि ही माझी तुम्हाला विनंती राहील की लेट अस क्रिएट अ सेफ सोसायटी. सर, आपण आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती दिली. लोकांना जागरूक करण्याच्या दृष्टीने देखील आमच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.